वेलकम फ्रेंड्स, यू आर वॉचिंग समर्थ कोचिंग क्लासेस चॅनल. मित्रांनो, समर्थ कोचिंग क्लासेस चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपण पाहत आहोत फिगर्स ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिव्हाइसेस. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 14 फिगर्स ऑफ स्पीच पाहिल्या. त्या म्हणजे सिमिली, मेटाफर, पर्सॉनिफिकेशन, अपोस्ट्रोफ, ट्रान्सफर्ड इपिथेट, ॲलिट्रेशन, रिपीटेशन, ओनोमोटोपिया, हायपरबोल किंवा एक्झाजरेशन, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स, अँटीथेसिस, पॅराडॉक्स आणि इन्व्हर्जन. आता आपल्याला यापुढची म्हणजेच 15वी फिगर ऑफ स्पीच पाहायची आहे आणि ती आहे युपिइझम. फ्रेंड्स, इन धिस फिगर ऑफ स्पीच an unpleasant idea is expressed in pleasant words. मित्रांनो, या फिगर ऑफ स्पीचमध्ये अनप्लेझंट म्हणजे कडवट गोष्ट गोड शब्दात सांगितलेली असते. जसं की एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर आपण तो मेला म्हणत नाहीत, स्वर्गवासी झाला. तशाच प्रकारे त्याचं एक्झाम्पल बघा. ही हॅज क्विट द सीन, QUIT. या वाक्याचा अर्थ बी तसाच होतो की ही हॅज क्विट द सीन म्हणजे तो हे सीन सोडून गेलेला आहे, म्हणजेच तो स्वर्गवासी झालेला आहे. त्याचं दुसरं एक्झाम्पल मित्रांनो, सी इज टेलिंग अ फेरी टेल. ती फेरी टेल सांगत आहे, याचा अर्थ ती बनावट गोष्ट सांगत आहे, परंतु शब्द मात्र गोड वापरलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो 16वी फिगर ऑफ स्पीच आहे आयरनी. आयरनी म्हणजे विरोधाभास. फ्रेंड्स, इन दिस फिगर ऑफ स्पीच द रिअल मिनिंग इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ व्हॉट द स्पीकर इज सेइंग. म्हणजे मित्रांनो, या फिगर ऑफ स्पीचमध्ये जो कोणी बोलणारा असतो आणि जे काही बोलत असतो त्या नेमकं त्याच्या बोलण्याच्या उलटा अर्थ असतो. आपण एखाद्याला म्हणत नाही का तू फार शहाण आहे. शहाण आहे म्हणजे या वाक्यात आपल्याला म्हणायचं असतं की तू किती इडियट आहेस. तर त्याचं जे एक्झाम्पल बघा, आय नो हाऊ वाईज यू आर. मला माहिती आहे तू किती शहाणा आहेस ते. किंवा त्याचं दुसरं एक्झाम्पल, दे कॉल मी इंडियन अब्रॉड बट इन माय ओन कंट्री आय डोंट नो हू आय एम. कवी असं म्हणतोय की बाहेरच्या देशात मला इंडियन म्हणतात, परंतु माझ्याच देशात मी कोण आहे ते माहीत नाही. म्हणजेच आयरनी आहे. मित्रांनो, 17वी फिगर ऑफ स्पीच आहे सिनेक्डोकी. फ्रेंड्स, इन दिस फिगर ऑफ स्पीच अ पार्ट इज यूज्ड टू रिप्रेझेंट द होल थिंग और द होल थिंग इज यूज्ड टू रिप्रेझेंट अ पार्ट. म्हणजेच मित्रांनो, या फिगर ऑफ स्पीचमध्ये एखाद्या संपूर्ण गोष्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक भाग वापरला जातो किंवा एका भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संपूर्ण गोष्ट वापरली जाते. फॉर एक्झाम्पल, इंडिया वोन द मॅच. या वाक्यामध्ये इंडिया होल कंट्री इज यूज्ड टू रिप्रेझेंट टीम पार्ट. म्हणजे इंडिया हा संपूर्ण देश आहे तर टीम हा एक पार्ट आहे. म्हणून या ठिकाणी सिनेक्डोकी नावाची फिगर ऑफ स्पीच आहे. किंवा मित्रांनो, त्याचं दुसरं एक्झाम्पल बघा, ही हॅज मेनी माउथ्स टू फीड. या सेंटेन्समध्ये माउथ हा पार्ट वापरलेला आहे. कशासाठी? फॅमिली मेंबर्स हे होल थिंग आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी. मित्रांनो, त्याच्या पुढची फिगर ऑफ स्पीच आहे इंटरॉगेशन म्हणजे प्रश्नार्थक. फ्रेंड्स, इन दिस फिगर ऑफ स्पीच क्वेश्चन इज नॉट आस्क्ड फॉर द पर्पज ऑफ आन्सर बट टू मेक द स्टेटमेंट इफेक्टिव्ह. म्हणजेच या फिगर ऑफ स्पीचमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारलेलाच नसतो, फक्त आपल्याला आपल्या स्टेटमेंटवर भर द्यायचं असतं म्हणून प्रश्न विचारलेला असतो. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एका कवितेमध्ये एका मुलाने आपल्या आईला खेड्यातून शहरात आणलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्या आईला काही करमत नसतं, म्हणून ती आई उद्विग्न होऊन त्या मुलाला प्रश्न विचारत असते, व्हॉट काइंड ऑफ प्लेस यू हॅव ब्रॉट मी सन. तर त्याचं दुसरं एक्झाम्पल, हाऊ कॅन आय गो इन दिस कोल्ड. मित्रांनो, शेवटची फिगर ऑफ स्पीच आहे पण. फ्रेंड्स, इन दिस फिगर ऑफ स्पीच द सेम वर्ड इज यूज्ड विथ डबल मिनिंग इन द सेम लाईन. मित्रांनो, या ठिकाणी
एकाच ओळीमध्ये एकच शब्द द्विअर्थाने वापरला जातो, जसं की आपल्याकडे मराठी सिनेमा आणि विशेषतः दादा कोंडकेचे जे सिनेमा असतात हे सगळे, पण मराठीमध्ये त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात. डबल मिनिंग, द्विअर्थीय शब्द वापरलेले असतात. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आय कॉल्ड हर टॅक्सी. आता तुम्हाला असं वाटेल की याच्यात द्विअर्थी काय आहे, तर याचे द्विअर्थी असा आहे की टॅक्सी हा शब्द जो आहे तो टॅक्सी म्हणजे एक टॅक्सी तर माहीतच आहे तुम्हाला, परंतु टॅक्सी म्हणजे एखादी कजाक स्त्री असते ना, तिला उद्देशून सुद्धा आपण टॅक्सी असं म्हणता येतं. तर मित्रांनो त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे, द बॉय हू इट्स डेट्स मेक्स अ गुड यूज ऑफ टाईम. DATES, डेट्स या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक डेट म्हणजे तारीख आणि दुसरं खजूर. म्हणजेच डेट हा शब्द काय केलेला आहे, द्विअर्थाने वापरलेला आहे. ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो पुन्हा एकदा नम्र विनंती की ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. त्यासोबत काही सजेशन असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या आणि आपले जे व्हिडिओ आहेत जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला लाईक करत चला. ओके फ्रेंड्स, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय टिल देन.